नमस्कार मंडळी, मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आजसुद्धा मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी इथे घेऊन आलेली आहे। खूप सुंदर दिसत आहे पहा रेसिपी। तर चला सुरुवात करूया। ही रेसिपी मी गुलाबजामपासून बनवलेली आहे। तर इथे काही गुलाबजाम माझ्याकडे शिल्लक राहिलेले होते। इथे 1 वाटी गुलाबजाम शिल्लक राहिलेले आहेत। तर हे वाटीत मी काढून घेतलेले आहेत आणि त्याच वाटीच्या मापाने मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला अर्धी वाटी तूप पॅनमध्ये गरम करत ठेवायचं आहे। गॅस फ्लेम लो करायची आहे आणि हा जो रवा आपण घेतलेला आहे तो ह्यामध्ये तुपामध्ये घालायचा आहे। रवा खूप जास्त जाड नको किंवा खूप जास्त बारीक नको, मीडियम साईजचा रवा आपण इथे घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवर छान 7 ते 8 मिनिटं आपल्याला असं सतत तो रवा छान हलवून भाजून घ्यायचा आहे। साधारण गुलाबीसर रंग आल्यानंतर गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। त्यानंतर आपण इथे ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दूध घालणार आहोत। इथे आपल्याला 1 वाटी रवा असेल तर आपण 4 वाटी दूध ह्यामध्ये घालायचं आहे। 4 वाटी दूध घातल्यानंतर आता आपण ह्या रव्याला व्यवस्थित हलवून द्यायचे, दुधासोबत अगदी एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस फ्लेम आपल्याला पूर्ण रेसिपी होईपर्यंत लो फ्लेमवरच ठेवायचं आहे। छान एकजीव करून घ्यायचं, सर्व गुठळ्या मोडायच्या आहेत अशा पद्धतीने। एकजीव करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे 2 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे। लो फ्लेमवर छान शिजवून द्यायचं आहे। झाकण ठेवून झाल्यानंतर 2 मिनिटानंतर आपण आता हा रवा पूर्णपणे व्यवस्थित पुन्हा एकदा छान हलवून देणार आहोत। व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत। अगदी सॉफ्ट झालेला आहे पहा, खूप छान शिजलेला आहे। एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तूपसुद्धा सुटलेलं दिसत आहे चमच्याला पहा। आता पूर्ण गुठळ्या आपण मोडून झाल्यानंतर आता जे गुलाबजाम आपण बाजूला ठेवलेले आहेत वाटीत ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत। तुम्हाला पाक नको हवा असल्यास तुम्ही नाही घातलात तरी चालेल। ह्यामध्ये गुलाबजाम आपण घालायचे आहेत आणि आता व्यवस्थित छान एकत्र करून द्यायचं आहे। रव्यामध्ये सहजच हे गुलाबजाम अगदी सहजच मिक्स होतात। आपण जसजसं हलवत जाऊ तसतसा हा रवा एकदम सॉफ्ट होत जातोय। अगदी 2 मिनिट हलवून झाल्यानंतर आता आपण व्यवस्थित हा पॅनमध्ये पसरवून द्यायचा आहे। आपण ह्यामध्ये आता वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून द्यायचं आहे। छान मिक्स करून दिल्यानंतर आपल्याला 2 मिनिटे ह्यावर झाकण ठेवायचं आहे लो फ्लेमवरती, जेणेकरून हे गुलाबजामचा फ्लेवर छान रव्यामध्ये उतरतो। 2 मिनिटानंतर पहा किती सुंदर इथे आपला गुलाबजामचा रवा तयार झालेला आहे। आता हा गरम गरम मस्तपैकी शिरा आपण सर्विंगसाठी काढून घेऊया। खूप सुंदर झालेला आहे, एवढा सॉफ्ट झालेला आहे की तो चमच्यातसुद्धा येत नाही आहे। खूपच सुंदर झालेला आहे। गुलाबजाम खूप गोड असतात त्यामुळे आपल्याला जास्त खावत नाही, तर हा एक उत्तम पर्याय आहे गुलाबजामचा शिरा। तर घरी तुम्ही नक्की अशा पद्धतीने हा गुलाबजामचा शिरा बनवून बघा। खूप सुंदर सॉफ्ट होतो आणि टेस्टीही खूप होतो। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंट करा। शिरा कसा काय झाला आहे तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।